माथेरान या पर्यटन स्थळी येणारे पर्यटक यांची दस्तुरी नाका येथे फसवणूक केली जाते। त्या सहभागी असलेल्या सर्व एजंटवर कारवाई करावी या मागणीसाठी माथेरान शहरात व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी बंदचं आवाहन केलं होतं। आजपासून माथेरानच्या बेमुदत बंदला सुरुवात झाली असून उद्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत सरकारी पातळीवर बैठक होणार आहे। माथेरान पर्यटन बचाव समितीकडून माथेरान शहरात येणारे पर्यटक यांची फसवणूक केली जात असल्याचे कारणाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं। माथेरान शहरातील वन विभाग, महसूल विभाग, नगर परिषद विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नाही। त्यामुळे माथेरान बंद सुरू झाली असून माथेरान शहरातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्यात आले। त्याचवेळी माथेरानमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून ई रिक्षा देखील बंद ठेवण्यात आल्या। तर नेरळ माथेरान टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आल्या। आदिवासी लोकांनी देखील माथेरान बंदला पाठिंबा दिलाय। आज सकाळपासून माथेरानमध्ये रविवारी राहिलेले पर्यटक आपल्या घरी परतत होते। त्याचवेळी आज येणारे पर्यटक यांना नेरळ तसंच दस्तुरी येथे माथेरान बंद असल्याची माहिती मिळत असल्यानं बहुसंख्य पर्यटक हे परतत आहेत। त्या शहरात कुठेही कोणत्याही प्रकारचं खाद्य उपलब्ध नसल्यानं पर्यटकांची गैरसोय होणार असल्यानं पर्यटकांनी माथेरान येण्याचं टाळल्याचं दिसून आलंय। माथेरान पर्यटन बचाव समितीच्या माथेरान बंदला पाठिंबा देण्यासाठी माथेरान चौकात एकत्र जमले होते। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस माथेरान पोलिसांच्या मदतीला आले होते। त्यामुळे सर्वत्र पोलिसांचा खडा बंदोबस्त होता। उद्या महत्त्वाची बैठक। माथेरान बंद ठेवण्यात येण्यात आल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असून माथेरान बंद शासनानं गांभीर्यानं घेतला असल्याचं दिसून येत आहे। शहरातील सलोखा तुटण्याची शक्यता असल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाला बैठक लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याचप्रमाणे माथेरान अधीक्षक कार्यालयानं उद्या 18 मार्च रोजी बैठक लावली आहे। त्या बैठकीला माथेरान पर्यटन बचाव समिती तसंच अश्वपाल संघटना यांच्या प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आलंय। या बैठकीला रायगड जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, तालुका तहसीलदार तसंच वन अधिकारी, पोलीस अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।